शूद्र पूर्वी कोण होते? लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. अनुवाद चांगदेव भगवानराव खैरमोडे. प्रकाशक प्रबुद्ध भारत पुस्तकालय आणि प्रकाशन व्यवसाय. अभिवाचक प्राध्यापक आदित्य अंकुश देसाई. प्रस्तावना. शूद्रांच्या एकंदर परिस्थितीसंबंधी जे वाङ्मय अस्तित्वात आहे त्या वाङ्मयाची सद्यस्थिती लक्षात घेतली तर या विषयावर आणखीन एक पुस्तक प्रसिद्ध केले तर हे पुस्तक अनाठायी आहे असे मानता येणार नाही, किंवा ते पुस्तक एका उपेक्षणीय प्रश्नाचा खल करीत आहे असेही म्हणता येणार नाही. हिंदी आर्य लोकांची सामाजिक संघटना चातुर्वर्ण्यांच्या सिद्धांतावर उभारलेली होती आणि चातुर्वर्ण्य म्हणजे ब्राह्मण लोक, पुरोहित, क्षत्रिय लोक, लढवय्ये, वैश्य लोक, व्यापारी आणि क्षुद्र लोक हातकाम करणारे अशा 4 वर्गामध्ये केलेली समाजाची विभागणी होय असे सर्वसाधारण रूढ मत आहे. परंतु शूद्रांच्या प्रश्नाचे खरे स्वरूप काय आहे किंवा त्यांचा विस्तार केवढा आहे याबद्दलची कल्पना त्या मतांवरून येत नाही. समाजाची विभागणी 4 वर्गात करण्याशिवाय चातुर्वर्ण्याला दुसरे काही साधावयाचे नसते. तर चातुर्वर्ण हे एक फार निरुपद्रवी तत्व आहे असे मानण्यात आले असते. दुर्दैवाने त्याच्यापेक्षा निराळा कावा चातुर्वर्ण्याच्या सिद्धांतात आहे. या सिद्धांताने समाजात भेदभाव उत्पन्न केला आणि 4 वर्णांनी सामाजिक व्यवहारात परस्परांशी कसे वागावयाचे याची रूपरेषा त्या सिद्धांताने विषमतेच्या तत्वानुसार आखून ठेवली. त्याचप्रमाणे उच्च नीच भावनेच्या आधारावर उभारलेली विषमतेची पद्धत केवळ काल्पनिक स्वरूपाची नाही, तिच्यावर कायदेशीरपणाचा शिक्कामोर्तब केलेला आहे. त्या पद्धती बरहुकूम एखाद्याने वर्तन केले नाही तर तो शिक्षेस पात्र होतो असे मूर्त स्वरूप चातुर्वर्ण्याने त्या पद्धतीला दिलेले आहे. चातुर्वर्ण्याने शूद्राला उच्च नीचपणाच्या शिडीच्या अगदी खालच्या पायरीवर ठेवलेले आहे. एवढेच नव्हे तर चातुर्वर्ण्याने त्यांच्यावर असंख्य अपमानास्पद अटी व अपात्रता दर्शक बंधने लादली. यामुळे शूद्राला जे नीच स्थान सामाजिक कायद्याने देण्यात आलेले आहे त्या स्थानापासून वरच्या स्थानाकडे जाण्याचा त्याला सक्त मनाई करण्यात आलेली आहे. खरे पाहून गेले तर हिंदू समाजात अस्पृश्यांचा 5वा वर्ण उत्पन्न होईपर्यंत शूद्र म्हणजे नीचातला नीच माणूस असे हिंदूंना वाटत होते. शूद्रांच्या प्रश्नाचे स्वरूप कसे आहे याची यावरून कल्पना येते. हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे याबद्दल लोकांना कल्पना नाही. याचे कारण हे की शूद्रांची संख्या किती आहे हे समजून घेण्याची त्यांनी कधी पर्वा केली नाही. दुर्दैवाने शिरगणतीच्या अहवालामध्ये त्यांची संख्या स्वतंत्रपणे निराळी दाखवलेली नाही. परंतु अस्पृश्यांची लोकसंख्या जमेस न धरली तर शूद्रांची लोकसंख्या हिंदूंच्या लोकसंख्येच्या मानाने 75 ते 80% भरते याबद्दल शंका नाही. संख्येने इतक्या मोठ्या लोकांबद्दल ज्या पुस्तकात चर्चा केलेली आहे ते पुस्तक एका उपेक्षणीय प्रश्नाची चर्चा करीत आहे असे कदापि म्हणता येणार नाही. हे पुस्तक हिंदी आर्य समाजातील शूद्र लोकांसंबंधी आहे. शूद्रांचे जे प्रश्नोपप्रश्न असतील त्यांच्याबद्दल उहापोह करणे सध्याच्या काळी प्रशस्त नाही असे एक मत प्रदर्शित केले जाते. हिंदू टोळ्या आणि जाती या पुस्तकाचे लेखक मी शेरिंग हे आपल्या पुस्तकात या मुद्द्याबद्दल लिहितात की शूद्र लोक हे आर्य होते किंवा हिंदुस्थानचे मूळचे रानटी रहिवासी होते किंवा जमातीच्या संमिश्रणाने तयार झालेल्या टोळ्यातील लोक होते. हा प्रश्न वास्तविक सध्या फारसा महत्त्वाचा नाही. अगदी प्राचीन काळात शूद्र लोकांचा एक स्वतंत्र वर्ग निर्माण करण्यात आला आणि त्यांना समाजात 4थे किंवा शेवटचे स्थान देण्यात आले. वरच्या 3 वरिष्ठ वर्णांची जी स्थाने होती त्यांच्यात आणि शूद्रांच्या स्थानात पुष्कळसे अंतर ठेवण्यात आले होते. शूद्र लोक प्रथमतः आर्य नव्हते ही गोष्ट आपण जरी मान्य केली तरी आर्यांच्या 3 जातींमध्ये त्यांचे संमिश्र विवाह इतक्या मोठ्या प्रमाणात झाले की मूळच्या शूद्र लोकांचे रूपांतर आर्य लोक असे आतापर्यंत होत आलेले आहे. या असल्या रूपांतरामुळे शूद्रांना काही बाबतीत तोट्यापेक्षा फायदाच जास्त झालेला आहे हे पूर्वी दाखवण्यात आलेले आहे. आणि ज्या काही टोळ्यांना सध्या शूद्र म्हणून संबोधण्यात येते त्यांच्यात वास्तविकपणे ब्राह्मण व क्षत्रिय लोकांचे गुणावगुण जास्त ठळकपणे दृग्गोचर होतात. ब्राह्मण व क्षत्रिय लोकांच्या गुणावगुणांपेक्षा इतर लोकांचे गुणावगुण
त्या टोळ्यांमध्ये अगदी कमी प्रमाणात पाहावयास मिळतात. सारांश: इंग्लंडमधील सेल्टिक टोळ्या अँग्लो सॅक्सन वंशात जशा मिसळून गेल्या, त्याचप्रमाणे शूद्रांच्या टोळ्या इतर वंशांमध्ये मिसळून गेल्या आहेत. इतर वंशांमध्ये शूद्र टोळ्यांचे संमिश्रण इतके झालेले आहे की त्यांना जे पूर्वी स्वतंत्र अस्तित्व होते ते अजिबात नष्ट झालेले आहे. या मताची उभारणी दोन चुकीच्या पायांवर केलेली आहे. प्रस्तुत कालचे क्षुद्र लोक म्हणजे परस्परांपासून भिन्न असलेल्या वंशांमधून उत्पन्न झालेल्या जातीचा समूह असले हे शूद्र लोक, व हिंदी आर्य समाजातील मूळचे शूद्र लोक हे वांशिक दृष्टीने परस्परांपासून अगदी वेगवेगळे आहेत. ही परिस्थिती लक्षात न घेता मी शेरिंग यांनी वरील जे मत प्रदर्शित केले ही त्यांची पहिली चूक होय. शूद्रांच्या प्रश्नांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या प्रश्नाचा मध्यवर्ती बिंदू शूद्र लोक होत नाहीत, तर त्यांच्यावर ज्या देहदंडाची व निर्बंधाची कायदेशीर पद्धत लादण्यात आलेली आहे ती पद्धत त्या प्रश्नांचा मध्यवर्ती बिंदू ठरते. हा मुद्दा लक्षात न घेता मी शेरिंग यांनी आपले मत प्रदर्शित केले ही त्यांची दुसरी चूक होय. हिंदी आर्य समाजातील शूद्रांच्या जीवनाची दोरी आपल्या हातात ठेवण्यासाठी ब्राह्मणांनी ही देहदंडाची व निर्बंधाची पद्धत प्रथमतः तयार केली याबद्दल संशय नाही. स्वतंत्र, वेगळी आणि सहज ओळखता येईल अशी जमात म्हणून हे मूळचे शूद्र लोक आता राहत नाहीत. ते वरिष्ठ जातीत इतके मिसळून गेलेले आहेत की त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा मागमूसही लागत नाही. परंतु विशेष नवलाची गोष्ट ही की मूळच्या शूद्रांसाठी जे कायदेकानून केलेले होते ते कायदेकानून मूळचे शूद्र अस्तित्वात राहिलेले नाहीत तरी अस्तित्वात राहिले, व मूळच्या शूद्रांशी ज्यांचा कसलाही संबंध नाही अशा हिंदू समाजातील सर्व कनिष्ठ दर्जाच्या लोकांना सध्या ते कायदेकानून लागू करण्यात आले. हे कसे घडून आले हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता असेल. याबद्दल माझे स्पष्टीकरण असे आहे की हिंदी आर्य समाजातील ब्राह्मणांनी केलेल्या कायदेकानूनांच्या जबर तडाख्यांनी शूद्र इतके जर्जर झाले असतील की ते दिवसेंदिवस जास्तीत जास्त अधोगतीला जाऊन शेवटी जमातीतील अगदी नीच दर्जाचे स्थान त्यांना मिळाले असेल. याचे दोन परिणाम झाले. एक परिणाम असा झाला की शूद्र या शब्दाच्या अर्थात बदल करण्यात आला. एका विशिष्ट जमातीचे नाव असा शूद्र या शब्दाचा मूळचा अर्थ होता. तो मूळचा अर्थ नष्ट झाला आणि संस्कृतीहीन, स्वाभिमानशून्य आणि समाजात कसल्याही प्रकारची इज्जत नसलेल्या नीच वर्गातील लोक यांचे सामान्य नाम म्हणून शूद्र हा शब्द वापरण्यात आला. दुसरा परिणाम असा झाला की शूद्र या शब्दाचा अर्थ व्यापक म्हणजे पुष्कळ प्रकारच्या लोकांना लागू होणारा करण्यात आला. त्यामुळे शूद्रांसाठी जे कायदेकानून करण्यात आले होते तेही व्यापक लोकसमुदायासाठी वापरले जाऊ लागले. प्रस्तुत काळचे शूद्र हे पूर्वीच्या काळच्या शूद्रांपैकी जरी नाहीत तरी वर सांगितल्याप्रमाणे मूळच्या शूद्रांसंबंधीचे कायदेकानून त्यांच्यावर लादण्यात आले. ते काही असो, एवढी गोष्ट मात्र नक्की की मूळच्या अपराध्यासाठी जे कायदेकानून केलेले होते ते निरपराधी लोकांना लागू करण्यात आले. मूळचे शूद्र लोक हे प्रस्तुत काळच्या कनिष्ठ मानलेल्या वर्गातील लोकांहून निराळे लोक आहेत हे ओळखण्याची ऐतिहासिक दृष्टी जर हिंदू धर्मशास्त्रकारांना असती तर शूद्रांची ही कारुण्यावस्था, निरपराध्यांची ही कत्तल त्यांना टाळता आली असती. हे कायदेकानून पूर्वीच्या शूद्रांना जितक्या कडक रीतीने लागू करण्यात येत असत तितक्याच कडक रीतीने ते प्रस्तुत काळच्या शूद्रांनाही लागू करण्यात आले. हे सत्य आहे व ते दुर्दैवाने घडून आलेले आहे. हे कायदेकानून कसे उत्पन्न झाले या गोष्टीची चौकशी जुन्या पुराण्या काळात शिरून केली पाहिजे. असे आजच्या शूद्रांना केवळ वाटत नाही तर ते कायदेकानून आमच्यावर कसे व का लावण्यात आले याची चौकशी होणे जरूर आहे असे त्यांना वाटते. शूद्रांची उत्पत्ती कशी झाली या प्रश्नाची चर्चा होणे जरूर आहे. परंतु ही चर्चा करण्याचा मला काय अधिकार आहे अशी शंका कोणीतरी एखादा माणूस प्रदर्शित करेल. हिंदुस्थानच्या राजकीय प्रश्नांवर बोलण्यास तुम्हास अधिकार आहे, परंतु धर्म आणि हिंदुस्थानचा धार्मिक इतिहास हे तुमचे विषय नव्हेत व त्यासंबंधी तुम्ही चकार शब्दही काढता कामा नये असा मला अगोदरच काही लोकांकडून धमकीवजा इशारा मिळाला आहे. असला इशारा मला देण्याची माझ्या टीकाकारांना का जरुरी भासली असावी हे मला समजत नाही. मी तत्वशोधक,
किंवा लेखक आहे अशी ऐट मारतो व ती ऐट अवास्तव आहे म्हणून ती ऐट जिरवण्याच्या हेतूने जर तो इशारा टीकाकारांनी मला दिलेला असेल तर त्यांचा सारा खटाटोप व्यर्थ आहे. कारण हिंदुस्थानच्या राजकीय प्रश्नांवर सुद्धा बोलण्याची योग्यता माझ्या अंगात नाही हे मी कबूल करतो. संस्कृत भाषेवर माझे प्रभुत्व नाही व म्हणून मला धर्म, हिंदुस्थानचा धार्मिक इतिहास या विषयावर चकार शब्दही बोलता येणार नाही. या हेतूने जर तो इशारा टीकाकारांनी दिलेला असेल तर मी कबूल करतो की मला संस्कृत भाषेची चांगली माहिती नाही. हा माझ्यात दोष आहे. परंतु या क्षेत्रात कार्य करण्यास मी या दोषामुळे सर्वस्वी अपात्र कसा ठरतो हे मला समजत नाही. इंग्रजी भाषेत ज्यांचा अनुवाद झालेला नाही किंवा त्या भाषेत ज्यांच्यावर ग्रंथ लिहिलेले नाहीत असे संस्कृत वाङ्मय अगदी थोडेच असेल. संस्कृत भाषेचे मला ज्ञान नाही म्हणून मला प्रस्तुत विषयासारखा विषय हाताळण्यास अडचण पडलीच पाहिजे असे होत नाही. कारण मी असे छातीठोकपणे म्हणू शकतो की मजसारखी साधारण बुद्धी ज्याला आहे अशा कोणाही माणसाने या विषयासंबंधीच्या योग्य त्या वाङ्मयाचा अर्थात इंग्रजी अनुवादातील वाङ्मयाचा 15 वर्षे जर अभ्यास केला असला तर त्याला या विषयासंबंधी बोलण्याची किंवा लिहिण्याची बरीच योग्यता प्राप्त झालेली आहे असे समजण्यास काहीच हरकत नाही. या विषयावर बोलण्यास माझी कितपत योग्यता आहे याबद्दल सांगावयाचे म्हटले तर हे प्रस्तुतचे पुस्तक त्याबद्दल निर्वाळा देईलच. कदाचित असेही होईल की माझा हा प्रयत्न म्हणजे ज्या ठिकाणी देवदूत जाण्यास धजत नाही त्या ठिकाणी मूर्ख लोक धिसाडघाई करून शिरतात या वचनाची सत्यता दाखवणारे एक उदाहरण होईल. परंतु मूर्खाला सुद्धा काही कर्तव्य कर्म करावयाचे असते याबद्दल माझी श्रद्धा आहे व म्हणून माझ्या प्रयत्नांबद्दल मला समाधान वाटते. मूर्खांचे कर्तव्य कर्म हे की जेव्हा देवदूत झोपी गेलेला असेल किंवा सत्याचा घोष करण्यास तयार नसेल तेव्हा मूर्खाने आपले योग्य ते कर्तव्य चोख बजावावे. या मनाई केलेल्या क्षेत्रात मी का शिरलो याचा खुलासा हा असा आहे. विशेष लक्षात ठेवण्यासारखे या पुस्तकात काय आहे? या विषयाचे संशोधन करून त्यातून मी जे निष्कर्ष काढले आहेत तेच विशेष स्वरूपाचे आहेत याबद्दल संशय नाही. या पुस्तकात 2 प्रश्न उपस्थित केलेले आहेत. शूद्रपूर्वी कोण होते आणि चौथा वर्ण म्हणून त्यांची गणना हिंदी आर्य समाजात कशी करण्यात आली. या प्रश्नांना माझी जी उत्तरे आहेत त्याचा सारांश पुढील प्रमाणे आहे. सूर्यवंशाच्या ज्या आर्य जमाती होत्या त्यातील एका जमातीचे शूद्र होते. एक काळ असा होता की ज्यावेळी आर्य समाज फक्त 3 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य असे वर्ण मानित होता. शूद्रांचा स्वतंत्र असा वर्ण नव्हता. हिंदी आर्य समाजातील क्षत्रिय वर्णांचा एक भाग असा शूद्रांचा दर्जा होता. शूद्र राजे आणि ब्राह्मण यांच्यामध्ये एकसारखे झगडे चालू असत. या झगड्यांमुळेच ब्राह्मणांवर अनेक अत्याचार आणि अपमानास्पद दुराचार करण्यात आले होते. शूद्रांनी आपल्यावर अत्याचार व जुलूम केले ही जाणीव ब्राह्मणांच्या अंतःकरणाला एकसारख्या टोचण्यात येत होती. म्हणून ब्राह्मण शूद्रांचा द्वेष करू लागले व द्वेषामुळे शूद्रांचे उपनयन करण्याचे ब्राह्मणांनी नाकारले. शूद्रांना उपनयन नाकारल्यामुळे शूद्र आपल्या मूळच्या क्षत्रिय पदापासून च्युत झाले व सामाजिक दृष्टीने त्यांची अधोगती झाली. त्यामुळे त्यांचा दर्जा वैश्यांच्या खालचा झाला आणि त्याप्रमाणे त्यांचा स्वतंत्र चौथा वर्ण उत्पन्न करण्यात आला. हे वरील जे निष्कर्ष मी काढले आहेत त्याच्याबद्दल विद्वान लोकांचे काय भाष्य पडणार आहे याची मी अर्थातच वाट पाहिली पाहिजे. हे निष्कर्ष नुसते मौलिक आहेत असे नव्हे तर सध्या या बाबतीत जे निष्कर्ष रूढ मानले जातात त्या निष्कर्षांच्या अगदी उलट स्वरूपाचे आहेत हे ठरविणे. याबद्दल निर्णय देण्याची त्यांची योग्यता आहे अशा माणसांच्या मनोरचनेवर अवलंबून राहील. अर्थात असल्या माणसाला या बाबतीत एखाद्या सिद्धांताची फारच आवड उत्पन्न झालेली असेल तर माझा सिद्धांत कुच कामाचा आहे असे तो ठरविल. त्याने असा जरी निर्णय दिला की याबद्दल मला फारशी फिकीर वाटणार नाही कारण असला माणूस विरोधी असतो व विरोधाशिवाय दुसरा कोणत्याही गोष्टीची त्याच्याकडून अपेक्षा करता येत नाही. परंतु टीका करणारा माणूस मग तो कितीही सावधान वृत्तीचा असो अगर कितीही जुन्या मतांचा असो जर प्रामाणिकपणे टीका करीत असेल तर उघड अंतःकरणाने वागत असेल व सत्यकथा कोणत्या आहेत हे कबूल करण्याची त्याची तयारी असेल
तर त्याला माझे मत स्वीकारण्यास तयार करण्याबद्दल मला निराशा वाटत नाही. ही माझी अपेक्षा कदाचित चुकीची ठरेल, परंतु एका गोष्टीबद्दल मला संपूर्ण खात्री आहे. ती गोष्ट ही की या विषयांबद्दलचे नवे विचार, नवी दृष्टिकोन, नवयुगासंबंधीची नवी स्वप्ने या सामुग्रीने माझे पुस्तक ओतप्रोत भरलेले आहे. हे माझ्या टीकाकारांना कबूल करावे लागेल. विद्वान लोकांची गोष्ट सोडली तर हिंदू समाजातील लोकांना माझा नवीन सिद्धांत कसा काय वाटेल याबद्दल तर्कवितर्क करीत बसणे बरेच गमतीचे होईल. आजच्या हिंदूंचे नक्की 5 वर्ग आहेत. हिंदू समाजाच्या रचनेत काही वैगुण्य आहे हे कधीही कबूल करण्यास तयार नसलेला व जुन्या मताचा म्हणून समजला गेलेला असा एक वर्ग आहे. हिंदू समाजव्यवस्थेत सुधारणा करण्याची भाषा बोलणे हे या वर्गातील लोकांना भयंकर पापमय वाटते. आर्य समाजिष्ट या नावाने ओळखला जाणारा हिंदूंचा एक वर्ग आहे. ते फक्त वेदांवर विश्वास ठेवतात. वेदांशिवाय इतर कोणत्याही धर्मग्रंथांवर त्यांचा विश्वास नाही. हे वेदांत नाही, हे त्याज्य असे ते मानतात. म्हणून या बाबतीत आर्य समाजिष्ट व जुन्या मतांचे हिंदू यांच्यात मतभेद आहेत. वेदातील आधाराशिवाय काही करावयाचे नाही अशी आर्य समाजिष्टांची धर्मश्रद्धा आहे. हिंदू समाजव्यवस्था सर्वथैव चुकीची आहे हे कबूल करणारा एक हिंदूंचा वर्ग आहे. परंतु याबद्दल सदर समाजव्यवस्थेवर हल्ला करण्याची जरुरी नाही असे या वर्गाचे मत आहे. याबद्दल त्यांचे म्हणणे असे आहे की सदर समाजव्यवस्थेला कायद्याचा पाठिंबा नाही व म्हणून ती व्यवस्था जरी मृतवत झालेली नाही तरी ती मृत्यूच्या पंथाला लागलेली आहे. राजकारणाबद्दल जागृत असलेला हिंदूंचा एक वर्ग आहे. अशा सुधारणा घडवून आणण्यापेक्षा स्वराज्य प्राप्त करून घेणे हे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. हिंदूंचा 5वा वर्ग आहे तो प्रगतिप्रिय लोकांचा. यांना सामाजिक सुधारणा महत्त्वाची वाटते, ती इतकी की स्वराज्य मिळवण्यापेक्षा जास्त. दुसऱ्या वर्गात बोलणारे हिंदू कदाचित असे म्हणतील की या पुस्तकाची सध्या काही जरुरी नाही. या लोकांचे हे म्हणणे मी कबूल करू शकत नाही. ब्रिटिश हिंदुस्थानातील चालू कायदा हिंदू समाजात रूढ असलेल्या जाती पद्धतीला मान्यता देत नाही असे जेव्हा हे लोक म्हणतात तेव्हा त्यांचे म्हणणे एका अर्थी बरोबर वाटते. एखादा हिंदू सिव्हिल प्रोसिजर कोडच्या 11व्या कलमाचा आधार घेऊन जर एखाद्या सिव्हिल कोर्टातून मी अमक्या वर्गाचा आहे असा जाहीरनामा मिळवू लागला तर तसला जाहीरनामा त्याला मिळणार नाही हे खरे आहे. एखादा माणूस कोणत्या वर्णाचा आहे या प्रश्नाचा विचार जर ब्रिटिश हिंदुस्थानातील कोर्टांना करावयाचा झाला तर तो विवाह, वडिलोपार्जित इस्टेट मिळणे आणि दत्तक घेणे यासंबंधी कोर्टापुढे जे खटले असतील त्या खटल्यांमध्ये करावा लागतो. ब्रिटिश हिंदुस्थानातील कायदा हिंदूंच्या 4 वर्णांना मानित नाही हे खरे आहे, परंतु या विधानाचा अर्थ काय होतो याबद्दल चुकीची समजूत करून न घेण्याबद्दल प्रत्येकाने दक्षता बाळगावी हाच मुद्दा स्पष्टपणे मांडावयाचा. तर वर्णव्यवस्था पाळणे हा ब्रिटिश हिंदुस्थानातील कायदा गुन्हा मानतो असा त्या विधानाचा अर्थ होत नाही. वर्णव्यवस्था नष्ट झालेली आहे असा त्या विधानाचा अर्थ होत नाही. नागरिक हक्क प्राप्त करून घेण्यासाठी वर्णव्यवस्थेच्या नियमांचे पालन करणे जरूर आहे अशा स्वरूपाच्या खटल्यात वर्णव्यवस्थेला कायद्याने उचलून धरले नाही असा त्या विधानाचा अर्थ होत नाही. वर्णव्यवस्थेच्या पाठीमागे कायद्याचा जो सर्वसाधारण पाठिंबा असतो तो काढून घेण्यात आलेला आहे असा त्या विधानाचा अर्थ होतो. समाजातील संस्था केवळ कायद्याच्या पाठिंब्याने टिकून राहतात असे नाही. संस्था इतर गोष्टीच्या पाठिंब्याने सुद्धा टिकून राहतात. यापैकी धर्माचा पाठिंबा व समाजाचा पाठिंबा ही फार महत्त्वाची आहेत. वर्णव्यवस्थेला धर्माचा पाठिंबा आहे. वर्णव्यवस्थेला धर्माचा पाठिंबा मिळाला. केवळ यामुळे हिंदू लोकांनी वर्णव्यवस्थेला समाजाचा संपूर्ण पाठिंबा दिला. या बाबतीत कायद्याने कोणतीही आडकाठी ठेवलेली नाही. धर्माचा पाठिंबा वर्णव्यवस्थेला मिळाला. केवळ यामुळे वर्णव्यवस्थेचे अस्तित्व कायम टिकून राहिले. वर्णव्यवस्थेची अंमलबजावणी करणारा कायदा अस्तित्वात नसतानाही वर्णव्यवस्था टिकून राहिली हे सिद्ध करण्याचा एक पुरावा म्हणजे असा की शूद्र लोक व अस्पृश्य लोक यांना हिंदू समाजात प्राचीन काळी जे स्थान होते ते स्थान आतापर्यंत टिकून राहिलेले आहे. म्हणून प्रस्तुतसारख्या विषयाचा सांगोपांग विचार करणे जरुरीचे नाही असे म्हणणे योग्य दिसत नाही.